मित्रांनो, रामकृष्ण हरी. बघा, या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वारंवार वर्षोनवर्षे एक महत्वाचं नाव हे शरद पवारांचं होतं. पण तेच शरद पवार, बघा, निसर्गाचा नियम असतो, माणसाला जे आपण कर्म केलेत ना, ते कर्म याच जन्मामध्ये फेडावे लागतात. आता शरद पवारांची जे ह्या राज्यसभेच्या माध्यमातून जी अवस्था झाली आहे, ती जी काही आर्थिकता होती, ही महाराष्ट्रानं बघितलेली आहे. शरद पवारांनी त्यांना या 85व्या वर्षावरती राज्यसभेवरती जाण्यासाठी किती लोकांच्या हातापाया पडाव्या लागल्या, किती लोकांमध्ये त्यांना शरण जावं लागलं, त्यांना किती लोकांपुढे अक्षरशः लोटांगण घालावं लागलं, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. त्यामध्ये एक माणूस उतरावला पहिल्या सुरू, संजय राऊत नावाचा यांचाच पट्टशिष्य. त्या शिष्यानं अक्षरशः रान पेटवून ठेवलं होतं त्याच 9च्या भोंग्याद्वारे, की शरद पवार राज्यसभेवरती जावं ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे, ही महाराष्ट्राची इच्छा आहे. परत ते बोलले की आमच्या पक्षाला हे जास्त जागा आहेत विधानसभेला, म्हणून या ठिकाणी खरा हकदार हा आमचा पक्ष आहे. हे त्यांच्या मुखातून आदित्य ठाकरेंनी वधवून घेतलं होतं. कारण आदित्य ठाकरेंना राज्यसभेवरती त्यांच्या जे काय आवडत्या महिला आहेत, प्रियंका चतुर्वेदी, त्यांना पाठवायचं होतं. म्हणून त्यांनी म्हणले होते की आता या जागेवरती हक्क आमचा आहे. मग हे सगळा गुंता होता, हे गुंतागुंत होती, ही वाढत होती. मग परत माणसं पाठवण्यात आले. राऊतांनी मुद्दा लावला. ज्यावेळेस राऊत यामध्ये फेल झाले, त्यावेळेस पुढच्याला यांनी जयंत पाटील, सुप्रियाताई यांना पाठवलं. ह्या सर्वांना पाठवून अक्षरशः शेवटी अमित शहांनी रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून जे काही एक नेरेटिव्ह लोकांमध्ये सेट केलं, एक दाखवलं की तत्कालित 4 जागाचे उमेदवार जाहीर करून एक जागा त्यांनी गुपित ठेवली. आणि असं माहिती समोर आली, जर या ठिकाणी शरद पवारांना तर राज्यसभेवरती जागा नाही दिले तर ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. दुसरी होती की जर निवडणूक बिनविरोध झाली तरीही तो 7वा उमेदवार हा आमचा असेल. म्हणजे कुणच 7 पैकी 7 जागा ही महायुती लढवेल. यामुळे अक्षरशः हे तिन्ही पक्ष घाबरून गेले. आता आपल्या पुढे पर्याय कुठलाच नाही. आता पर्याय जो आहे, आपल्याच एका महाविकास आघाडीचा एखादा व्यक्ती समोर जावा, म्हणून त्यांनी 85 वर्षाच्या शरद पवारांना त्यांनी निवडलं आणि त्यांच्याकडनं वधवून घेतलं की तुम्हाला आम्ही इथे पाठवतोय, पण तुम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला सोडून जाऊ नका, तुम्ही भाजप सोबत जाऊ नका. हे ज्यावेळेस त्याकडनं हमी घेतली त्यावेळेस त्यांना पाठवण्यात आलं. पण या थोडस मागं गेलं, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि यामध्ये अजून एक नवीन गोप्यस्फोट झालाय. तो गोप्यस्फोट केला एकनाथ शिंदे साहेबांनी. त्यांनी बोलताना त्यांनी एक भाषण केलं, त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं हा नेमका दिनक्रम काय होता, नेमका क्रम काय होता. मॅच खेळायला उतरलो असतो तर जिंकण्यासाठीच. आम्ही कुठलीही गोष्ट करतो ते त्यामध्ये यश प्राप्त करण्यासाठीच करतो. मग नेमकं ही जर मॅच होती राज्यसभेची, तर ते आम्ही खेळली असती. इथं आम्ही 7 उमेदवार जर उभा केले असते, 7ची 7 जागा ह्या महायुतीलाच आल्या असत्या. पण आम्ही एक जागा का सोडली, आम्ही ही निवडणूक बिनविरोध का केली, तर एकमेव त्यांनी कारण सांगितलं. हे कारण अतिशय महत्वाचं आहे. आम्ही देवाचे बाप आहोत, आम्ही राजकारणातील चाणक्य आहोत, आमच्याशिवाय हे राजकारण पूर्ण होत नाही, किंवा राजकारण म्हणजेच आम्ही आहोत. हे जे काही नेरेटिव्ह लोकांमध्ये यांनी सेट केलं, स्वतः 3.5 जिल्ह्यापुरते हे मर्यादित जिल्हे इलाई, पण यांनी एक नेरेटिव्ह सेट केलं होतं. ते नेरेटिव्ह पूर्णपणे खोडून याच्या माध्यमातून टाकलं गेलं. आता ही शरद पवारावरती ही अवस्था कोण आणली?
तो याचा जो गोप्यस्फोट आहे किंवा नेमका त्यांच्यावरती ही अवस्था यायला एक व्यक्ती जबाबदार आहे, एक मुलगा जबाबदार आहे, ते म्हणजे पार्थ पवार. नेमकी पार्थ पवारांनी खेळी केली काय, पार्थ पवारांनी बदला घेतला काय, त्यांनी मग कुठला बदला घेतला, आपण याविषयी सविस्तर व्हिडिओ आज आणणार आहोत. तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. ज्यावेळी व्हिडिओ येईल त्यावेळेस ते चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा. मग यावेळेस शरद पवारांनी विनंती केली, त्यांनी अक्षरशः गयावया करून हात जोडून, आता ही निवडणूक म्हणजे माझं सर्वस्व पणाला लागलेलं आहे, यात तर मला जागा नाही भेटली तर माझे राजकारण होतं ते राजकारण पूर्णपणे संपून जाईल आणि लोकांमध्ये एक मेसेज जाईल, कधीही न हारणारे पवार या ठिकाणी हारले, गुडघे टेकले. अशा अनेक विनंत्या गयावया या ठिकाणी पवारांनी केल्या असाव्यात. त्यामुळं एकनाथ शिंदे म्हणतात की शरद पवारांनी विनंती केली, त्यांची विनंती आम्ही मानून ही निवडणूक बिनविरोध आम्ही करवून आणली किंवा केली. त्यामध्ये जे काही मध्यस्थी आहे, जे माणसं नेमली असतील त्या माणसानं ही अतिशय प्रामाणिक भूमिका या ठिकाणी मांडली. शरद पवारांचे निरोप, त्यांच्या काही गोष्टी पोचवल्या आणि हे निवडणूक बिनविरोध घडवून आणले. म्हणजे जी काही हे आता पवार राज्यसभेवरती खासदार आहेत, यामध्ये महाविकास आघाडीने साथ घेतली, पण ते साथ द्यायला मजबूर या ठिकाणी महायुतीनं केलं होतं आणि त्यांना जे काही भेटलेली राज्यसभेची उमेदवारी आहे ते आज खासदार आहेत, याचं 101% पाठिंबा हा महायुतीचा होता. पण हे सगळे घडवताना, हे सगळे घडवून आणताना त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या राजकारण काकांनी आपलं आयुष्य करामती करून घालवलं, फोडाफोडी करून घालवलं, कूटनीती वापरून घालवलं, पण त्यांना शेवटी विनंतीच करावी लागली, त्यांना हात पसरावेच लागले आणि आता आलेले पोरांनी त्याला झुकवलं. यातूनच सगळं काही मित्रांनो उघड होते. आता शरद पवार नावाचा जो काही एक राजकीय काजवा होता, आता फडफडून सध्या राजकीय अंताच्या वाटेवरती आहे. तुमचं मत काय नक्कीच व्यक्त करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.